सगळ्यांना जय एकविरा. इथे मी आता घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, त्यात आता चवीनुसार घालते मीठ. तर आज आपण बनवणार आहोत फणसाचे कोण. त्याला काहीतरी वेगळं नाव आहे, पण मी त्याचं नाव ठेवलं फणसाचे कोण. तर आता इथे मी फणस घेते 7-8 गोळे घेऊन मस्त त्याची पेस्ट करून घ्यायची. पेस्ट झाली ना की मस्त असं वास सुटतो एकदम घरात पूर्ण, आणि फणसाला वास पण खूप असतं ना, मस्त वास सुटतो पूर्ण घरात. तर पेस्ट आता रेडी झाले, तर बघू शकता तुम्ही. तर पिठात टाकून घेऊ अशा प्रकारे. पिठाचा पण कलर चेंज होईल आणि टेस्ट पण खूप छान लागेल, म्हणून आपण पिठात पण फणस टाकून घेतोय. जेवढे तुम्हाला करायचे त्या प्रमाणात तुम्ही पीठ घेऊ शकता. मिक्स करून घ्यायचं आहे. आता भांड्यात थोडीशी पेस्ट होती म्हणून मी भांड्यानेच पाणी टाकून तोच पाणी घेतला. मिक्स करून घ्यायचं, थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे. जास्त एकदमच पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं करूनच पाणी टाकून मळून घ्यायचे आहे, नाहीतर जास्तच पातळ होऊन जाईल. कोण बनवायचे नाही तर त्याचे आपल्याला गाणवे काढायला लागतील, म्हणून थोडं थोडंच पाणी टाकून मळून घ्यायचं. त्यानंतर मी अख्खा नारळ घेतले कापून मस्त, त्याला पण आता मिक्सरमध्ये वाटून घेता. नारळ पण वाटून झाला. तर आता फणस आता पूर्ण डिश फणसाची बोललं तर सर्व फणसच येईल त्यात. तर मी फणसाचा वापर जास्त करते. इथे मी एकदम असे छोटे छोटे तुकडे करून घेता फणसाचं. अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 15-16 असे फणसाचे तुकडे करून घेतलेले आहेत, आणि थोडासा गुल घेतले, कारण की फणस पण गोड आहे म्हणून थोडासा गुल घेतले. त्यानंतर आता इथं 1-1.5 चम्मच मी इथं तूप घेतला. तर नारळ आपण जो वाटलेला नारळ तो आता तूप गरम झाला की त्याने टाकून घेतलो आणि शिजवायचा. त्याला आता मस्त असं तुपान शिजवून घेऊ. तुपात नारळ टाकल्या मस्त असा वास सुटलेला आहे, बघू शकता. आता नारळ आपण जशी मोदकसाठी चव बनवतो तसंच बनवायचं आहे, फक्त आपल्याला यात फणसाचे तुकडे टाकायचे आहेत. तर आता इथे नारळ तर मी परतून घेतला, त्यान फणस टाकून घेतो आणि थोडासा गुल. सगळा आता मिक्स करून घ्यायचा मस्त. सगळा शिजला पाहिजे, फणस पण शिजल्यावर सॉफ्ट होतो. आणि पूर्ण घरात एवढा वास सुटलेला, खूपच मस्त एकदम फणसाचाच वास सुटलेला पूर्ण घरात. जो कोणी येत होतं तेच बोलत होते काय चालू आहे, काय बनवायला घेतले. पूर्ण घरात मस्त वास सुटलेला एकदम. सर्वांना पण खायला खूप आवडले ना. वास तर एवढा सुटलेला की सगळी म्हणजे वासानच एकदम मन खुश झालेला सर्वांचा. तर तुम्ही नक्की ट्राय करा, सर्वांना घरात आवडेल. इथे बघू शकता गुल पण एकदम विचलून गेले आणि कलर आलेला आहे मस्त ब्राऊन. आता इथे चव पण रेडी झालेली आहे. आपण शेगडी बंद करून ठेवून देता बाजूला. आणि इथं आता याच्यासाठी फणसाचीच पानं घेतात, पण फणसाची पानं माझ्याकडे नव्हती म्हणून मी केळीचे पाने घेऊन असे डोमे बोलतात ना त्याला, कोण सारखे मी बनवलं. अशा प्रकारे बनवून घेतलं सगळं आता इथं रेडी झालेलं आहे. आता एक मी बनवून पण घेतला, तर तुम्हाला आता दाखवतो मी कसा बनवला ते. तर हाताला लावायला पाणी घ्यायचं आहे मस्त, कारण की भाकरीचा पीठ आहे तो हाताला चिपकणारच, म्हणून आता असा गोळा तयार करायचा. बघू शकता. त्याला टाकायचा आपण जे कोंब बनवलेले ना कोण त्यात, आणि सर्व बाजूने त्याला लावून घ्यायचा. आणि दाखवते अशा प्रकारे. आणि त्यात आता भरायची आपली चव, जेवढी जाते तेवढी भरून टाकायची.
आणि त्यानंतर आता परत वरतून पीठ लावून त्याला कव्हर करून घ्यायचा. हाताला पाणी लावतच राहायला लागेल अशा प्रकारे. तर आता इथं असंच मी आता सगळं रेडी करून घेता. बघू शकता की ते मस्त असं बंद झाले आणि एकावर एक ठेवले तरी चालतात मस्त. असेच मी आता सर्व रेडी करून घेते. ते सर्व रेडी झालेले आहेत आणि पाणी पण मी गरम करण्यासाठी ठेवले. एकावर एक ठेवले तरी चालतात. पाणी पण गरम झाले. आता आपण जेमतेम 10 ते 15 मिनिटासाठी याला शिजवणार आहोत मस्त. तर तुमच्याकडे केळीची पानं सुद्धा नसतील तर तुम्ही डिशमध्ये पण करू शकता. ताटलीला मस्त तेल लावा आणि यात पीठ टाकून घ्या आणि त्याला मस्त अशी एक लेवल करून घ्या सगळी. आपण थापतो तसे थापून घ्यायचे सर्व इथं एकदम अशा प्रकारे थापून घेतले. त्यानंतर त्याच्यावर टाकायचो जरा एकदम जाडजूडच थापा, नाहीतर ताटलीला चिपकलं जाईल एकदम पातळ थापलं तर. म्हणून जाडजूडच थापायचे आहे. त्यानंतर तो जशी तुम्हाला पाहिजे तेवढी टाकू शकता. माझ्याकडे होती तेवढी मी सर्व टाकली. त्याच्यावरून परत आता पीठ घातला. पिठाने आता कोटिंग करून घेते पाण्याच्या साह्याने, म्हणजे पाणी घेऊनच तुम्हाला असं कोटिंग करायला लागेल, तेव्हा असा तो पसरला जाईल. तुम्ही इथे बघू शकता मी आता कसं केलं, एकदम पुरा कोट झालेला आहे. त्यानंतर आता इथे 15 मिनटं झाली, एकदम शिजलेत मस्त. आता काढून घेते. मस्त निघालेत. खूप गरम आहेत म्हणून मी चिमट्याने काढायला घेतले. इथे आता सर्व तुम्ही बघू शकता रेडी आहेत, पण खूप गरम आहेत. मी काढायचा प्रयत्न करत होती पण जास्तच गरम होतं, पण बरं जाऊ दे नंतर काढते. तर आता इथे थंड झाल्यावर मी काढायला घेतलं. तर तुम्ही बघू शकता नाही तुटलं, नाही आपण चव भरली ती बाहेर निघाली, काहीच नाही. मस्त असा कोण निघालेला आहे. फोडल्यावर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी चव आहे. वास सुटलेला एक नंबरच.